नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा ब्लॉग मी दुपारपासून चालू करत आहे, कारण सकाळी खूप जास्त कामं होती आणि सकाळी शूट करायला नाही भेटत, कारण मुलांचे टिफिन वगैरे बरंच काय काय असतं. त्यामुळे मग दुपारपासून शूट करते. इथे छान वरदला वगैरे शाळेत सोडून आले. त्यानंतर इथे बरीचशी जेवणाची नाश्त्याची भांडी बाकी होती. म्हटलं चला घासून घेऊया. भांडी वगैरे छान घासून घेतली आणि त्यानंतर बाहेर वाळत घातलेले होते कपडे सकाळी धुतलेले. ऊन फार आता सध्या कडक असतं. थंडी हळूहळू कमी होत आहे. फक्त पहाटेचंच थोडीफार थंडी लागते, त्यानंतर नाही लागत. त्यानंतर ऊन भरपूर कडक असतं. कपडे 2 ते 2:30 वाजेपर्यंत आरामात सुकून जातात. मग कपडे घेऊन आले. बाहेर ते मिरचीचं एक प्लांट लावलेलं होतं आणि पर्पल कलरची शेवंती जी मी लावलेली त्याला छान फुलं आले आणि मिरचीच्या प्लांटला पण छान मिरची आलेले होते. कपडे वगैरे इथे सगळे बाहेरून घेऊन आले आणि त्यानंतर छान वाळत वगैरे घातले. छान घडी वाळलेले होते. छान घडी घालून ठेवले. ज्याचे त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आणि जे थोडेफार ओले वाटत होते ते पुन्हा बाहेर बाल्कनी दोरीवर टाकले. त्यानंतर इथे संध्याकाळ झालेली होती. मुलांना अभ्यासाला बसवलं होतं. वरद बाहेर खेळत होता आणि त्यानंतर मला करायची होती जेवणाची तयारी. मग मी लागले जेवणाची तयारीला आणि इथे प्राप्ती शूट करत होती आणि शूट करता करता ते अभ्यास मध्ये शूट आणि त्यानंतर वरदसुद्धा आला होता. मग त्याचा अभ्यास संध्याकाळी जसं सकाळी गोंधळ असतो त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा गोंधळ असतो. हे माझ्याच घरात नाही आहे, शक्यतो सगळ्याच लेडीजच्या घरात असतं की मुलं शाळेत जातात तेव्हा थोडं शांत आणि नंतर पुन्हा गडबड गोंधळ चालू असतो. इथे मग मी रात्री जेवणाची तयारी करत होती. आलू मटर आणि पालक पराठे, त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि मुलांची एक्झाम जवळ येत आहे, त्यामुळे मग मध्ये त्यांचा अभ्यास घेणं, त्यांना नाश्ता जेवण सगळंच असतं. इथे प्राप्तीने शूट केलं आहे, त्यामुळे तिने अर्धं सरळ वाकडं असं शूट केलं आहे, ते तुम्ही जरा समजून घ्या. इथे वरद आहे, त्याला अभ्यास करायचा नाही आहे म्हणजे सारखं मध्ये येतो आणि मला सांगतो, मम्मी मला अभ्यास नाही करायचा आहे. बाकी असं होता आजचा आमचा दिवस. इथे बघा तुम्ही त्याचा डान्स. त्याची मस्ती काही केल्या कमीच होत नाही. पुस्तकं बाजूला आणि त्याची मस्ती चालूच असते. उलट्या सुलट्या उड्या मारणं, नाटकं करणं. त्याच्या दीदीसोबत त्याची फार मस्ती चालते. हे बघू शकता, इथे तुम्ही दोघांची मारामारी चाललेली आहे. असा होता आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.